महायुती सरकारनं आपल्याला 100 कोटींचं पॅकेज दिलं असं जयकुमार रावल यांनी म्हटलंय। मविया सरकारनं धुळ्यासाठीचे पैसे रोखले, त्यामुळे आपलं 2.5 वर्ष वाया गेले असं देखील जयकुमार रावल यांनी म्हटलंय। धुळ्यातील प्रचार सभेमध्ये जयकुमार रावल यांनी ही टीका केली। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 100 कोटीचं पॅकेज देणार, ते सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या। जनतेने त्यांचा शब्द पाळला, 51 नगरसेवक आणले आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांनी पहिल्या कोट्यामध्ये 100 कोटी आपल्याला दिले आणि विकासाची सुरुवात त्या काळामध्ये झाली। पण भाऊ, आमच्याकडे दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये ही महाआघाडीचं सरकार आलं आणि यांनी आमचा सगळा निधी रोखला आणि या 5 वर्षापैकी 2.5 वर्ष हे आमचे वाया गेले, आमचे निधी सुद्धा आम्हाला मिळाले नाही। सांगली महापालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा पंचनामा पुस्तक प्रकाशनाची परवानगी निवडणूक आयोगाकडून नाकारल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय। प्रशासनाच्या कारभारावर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या कात्रणाचा हा संग्रह असून नागरिकांसमोर मुद्दे मांडण्यापासून जाणीवपूर्वक रोखलं जात असल्याचा जयंत पाटील यांनी आरोप केलेला आहे। आम्हाला ही पुस्तिका अधिकृतपणाने लोकांच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि अशी पुस्तिका आम्ही इस्लामपूरमध्ये पोहोचवलेली, आष्ट्यातही पोहोचवलेली, कोल्हापुरातही बहुतेक त्याच पद्धतीने काम चाललंय। त्यामुळे अशा पद्धतीची पुस्तिका ही काढण्यासाठी मज्जाव जर प्रशासन करत असेल तर ते चुकीचं आहे। आमची त्यांना विनंती आहे की असे आम्ही जनतेला जे आमचे मुद्दे सांगणार आहोत त्यात अडथळा आणण्याची गरज नाही। तर काँग्रेसच्या काळात दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया जनतेपर्यंत पोहोचवताना केवळ 15 पैसे उरायचे, मात्र आता मोदींनी डीबीटीद्वारे पाठवलेला 1 रुपया पूर्णपणे जनतेच्या हातात पोहोचतो असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असे अनेक योजना माता भगिनींसाठी केल्या। आज 130 कोटी जनतेपैकी जवळजवळ 25 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून। काँग्रेसचे नेते त्यावेळीच्या काळामध्ये हेही सांगायचे की दिल्लीतून आलेले पैसे, दिल्लीतून पाठवलेले पैसे खालीपर्यंत जाईपर्यंत त्यापैकी फक्त 1 रुपयापैकी 15 पैसे शिल्लक राहतात। परंतु आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया खालीपर्यंत 1चा 1 रुपया तसाच्या तसा जातोय। तर ठाण्यामध्ये आव्हाडांच्या उमेदवाराला शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं धमकी दिल्याचा आरोप आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवारांचा हा आरोप पाहायला मिळतोय। प्रचार करताना तंगड्या तोडू, दगडफेक करू अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। धमकीला भीक घालणार नाही, कामातून उत्तर देऊ असं अभिजित पवार यांनी म्हटलं। फिरणाऱ्यांना धमकी देत आहेत, सोबत फिरणाऱ्यांना तंगडं तोडू, हे तोडू, ते तोडू, गाडी फोडू, 16 तारखेनंतर बघू, तुम्हाला बघतोस, म्हणजे या सर्व भरपूर धमक्या येत आहेत। म्हणजे आमच्या सोबत फिरणारे सगळे आम्ही बाहेरचे मुलं घेऊन फिरतात। अरे आमच्या सोबत जो फिरणार आहे ना, जो इथे तर आजूबाजूला फिरणार आहे, तो सगळं या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमध्ये अशा सर्व बिल्डिंगमधली सगळी मुलं आहेत। माजी नगरच काय सत्तेदारांचं कृत्य आहे, म्हणजे शिंदेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याचे कृत्य। 100% काय धमक्या देत आहेत, काय लावलंय? म्हणजे यात पोलिसांनी पण आता थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। मुंबई महापालिकेची निवडणूक 8 दिवसांवर आली असतानाही अद्यापही 227 प्रभागांची अंतिम मतदार यादी जाहीर झाली नाहीये। यावरूनच माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मतदारांचे घटनात्मक आणि लोकशाही हक्क डावलले जात असल्याची टीका केली आहे। गलगली यांनी निवडणूक आयुक्त आणि पालिका आयुक्तांकडे मतदार यादी जाहीर करण्याची मागणी केली। 15 जानेवारी 2026 रोजी मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे। 227 वॉर्डाची जी निवडणूक आहे, या निवडणुकीच्या अंतर्गत मतदार यादी ही प्रसिद्ध होणं आवश्यक होतं। दुर्दैवानं आता फक्त 8 दिवस उरले असताना सुद्धा मतदार यादी प्रसिद्ध झालेली नाही। दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सबसे अपयशी ठरल्यामुळे आम्हाला तक्रार करण्याची वेळ आलेली आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये ज्या साईनगर प्रभागामध्ये नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला, आता त्या प्रभागात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांच्यावर सोपवली आहे। अमरावती महानगरपालिका हे इलेक्शन भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे।
आणि 2 दिवसापूर्वी स्वतः माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आलेत, त्यांनी आढावा घेतलात आणि त्यानंतर प्रत्येक प्रभागाला एका आमदाराची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मला साईनगर प्रभाग मिळाला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी सांगितलं आहे की पूर्ण ताकदीने साईनगर प्रभागातल्या सर्व 4 उमेदवारांना निवडून आणायचं आहे आणि मला असं वाटतं आम्ही पूर्ण ताकद लावून 4 उमेदवार सगळ्यात जास्त लीडनी या महानगरपालिकेमध्ये निवडून. नाशिकचे माजी महापौर दत्तात्रय पाटलांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. अशोक मुतडक यांचा देखील शिवसेनेत प्रवेश पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते अशी देखील माहिती मिळते. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 94 मधील समाजवादी पक्षाचे उमेदवार मेहजबीन सय्यद यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. या प्रभागातून ठाकरेंच्या पक्षातून अधिकृत उमेदवार प्रज्ञा राजू भूतकर या निवडणूक लढवत आहेत. वरुण सरदेसाई यांच्या विकास कामांमुळे सय्यद यांनी हा निर्णय घेतला आहे.